पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, या दिवसांमध्ये कुटुंबामध्ये आणि कुटुंबांमध्ये वर होणारा काही अत्याचार आणि तशा परिस्थितीमध्ये परमेश्वराचं नजर कुठे आहे अशा अनेक गोष्टीबद्दल आपण विचार करतो होतो. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, परमेश्वराचे नजर वर्षाच्या सुरुवातीपासून वर्षाच्या शेवटीपर्यंत परमेश्वराच्या लेकरांच्याकडे लागलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द हे लॉर्ड. जुन्या करारातील देवाचे वचन आहे. प्रभूने सांगितलं, पहा युगाच्या शेवटीपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. नवा करारामध्ये जुन्या करारामध्ये आपल्या परमेश्वर आपल्याला सांगत आहे, मी सोबत आहे. फक्त आपल्याला त्या गोष्टीची जाणीव पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. गेल्या आठवड्यामध्ये एक बहीण वारंवार कॉल करत होते. वारंवार म्हणजे दिवसातून 1, 2, 3 कॉल असा प्रकारे मला दिसायचा. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद त्या येशू. बहिणीने सांगितलं, फादर माझ्या किडनीमध्ये 19 mm चा किडनी स्टोन आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आशीर्वाद स्वीकार केला, आशीर्वादाचं पाणी पिले. हालेलुया. हालेलुया. आणि परत आणखीन एकदा जाऊन जेव्हा बघत आहे तिकडे अजिबात दिसतच नाही. हालेलुया. हालेलुया. या ताईने आश्चर्य वाटलं. ताईने आणखीन तिसऱ्या एका ठिकाणी जाऊन परत रिपोर्ट काढले, तिकडे पण काहीच नाही. हालेलुया. ते हालेलुया. कुठे गेले? हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद माझा येशू. प्रिय बंधू भगिनीनो, तुमच्या विषयी काळजी वागणारा तुमचा एक परमेश्वर आहे. त्या परमेश्वराविषयी तुमच्या मनापासून एक विचार पाहिजे. हालेलुया. हालेलुया. काल आपण पाहिलेलं वाचन आहे, हृदयामध्ये येशूला ठेवा, पहिल्या जागामध्ये येशूला ठेवा, त्याची पूजा करा, त्याची सेवा करा, तो सोबत आहे म्हणून जाणा. जे लोक देवाला जीवनामध्ये प्रथम स्थान देत आहे त्यांच्याविषयी देवाच्या मनामध्ये एक सुंदर विचार आहे. देव त्यांची काळजी घेतात. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. म्हणून माझा प्रिय बंधू भगिनीनो, हालेलुया. हालेलुया. देवाचे वचन सांगत आहे, जे देवाला प्रथम स्थान देत आहे अशा लोकांच्या सभोवती राजा राहत आहे. त्या महालाच्या आजूबाजूला सभोवती किल्ला उभा करताय. तसे परमेश्वर त्यांच्यासाठी एक संरक्षण तयार करून घेत आहे. हालेलुया. हालेलुया. याविषयी देवानी बोललेले सुंदर वचन आपल्याला अनुवाद ग्रंथामध्ये 33व्या अध्यायामध्ये 25 पासूनच्या वचनामध्ये सापडत आहे. आपण ऐकूया. तुझे अडसर लोखंडाचे व पितळेचे असोत, तुझे सामर्थ्य आयुष्यभर कायम राहो. वचन 26. हे यशुरूना देवा समान यशरूना म्हणजे इस्रायेला. प्रेज द लॉर्ड. इस्रायल लेकरांना देव बोलवणारा एक लाडाचा दुसरा शब्द आहे. ते पुढे, हे यशुरूना देवा समान कोणी नाही. तो देवा समान कोणीही नाही. हालेलुया. हालेलुया. जेव्हा अडचण येत आहे ना, पहिले स्थान देवाला. हाक मारताना पहिले देवाला हाक मारायचं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाकडे धाडस घेऊन पुढे जायचं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, अनेकदा लोक इकडे तिकडे धावायला अधिक लक्ष देत आहे आणि सर्वात शेवट देवाजवळ पोहोचत आहे. हालेलुया. हालेलुया. असं नको करू. देवाला पहिले स्थान. देव माझं सर्व काही आहे. माझा देव सामर्थ्यवान आहे. शिष्य पुढे वाचा. तो तुझ्या सहाय्यासाठी मेघमंडळावर
आरूढ होऊन आपल्या प्रतापाने आकाश मार्गाने धाव घेतो. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. कासव येत आहे तसे नाही. हालेलुया. हालेलुया. कासवाप्रमाणे नाही. हालेलुया. हालेलुया. ते बस गाडी सारख्या गाडीतून नाही. हालेलुया. हालेलुया. 4 व्हीलर मधून नाही. हालेलुया. हालेलुया. विमानामध्ये जसे येत आहे त्यापेक्षा अधिक ताकदीने परमेश्वराच्या संपूर्ण सामर्थ्याने परमेश्वराच्या लेकरांच्या काळजी वागण्यासाठी परमेश्वर त्या जागेवर पोहोचत आहे. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद या येशू. दिवसांमध्ये कोणतरी एक बहीण माझ्या जवळ येऊन बसून मला सांगितलं, फादर बेनी खूप त्रास होत आहे, भयंकर भीती वाटत आहे, खूप घबराहट येत आहे, काही कळत नाही. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. त्या ताईना एक सुंदर व्हिडिओ दाखवला. Praise the Lord. Praise the Lord. कोणतरी AI वर वापरून तयार केलेला एक व्हिडिओ असेल. या व्हिडिओ मध्ये खूप मोठा एक दोंडा. हालेलुया. हालेलुया. ते दोंडा येशू असे धक्का देऊन पुढे घेऊन येत आहे. येशूसाठी ते दोंडा म्हणजे एक बॉल सारखा आहे. हालेलुया. चेंडू सारखा आहे. ते असे धक्का देऊन पुढे घेऊन येत आहे. एका मोठा चढावरून धक्का देऊन खाली टाकलं. रस्त्यावर भयंकर मोठा दगड. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. रस्त्यावरून येणारा बस गाडी वगैरे तिथे थांबली आणि काही लोकांना वाईट वाटलं, एवढा मोठा दगड आमच्या मार्गामध्ये का. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. तिथे जे दगड आलेला आहे थोड्या वेळाने समोर एक दरड कोसळलेला आहे. लोक या सगळ्या गोष्टी बघून नंतरने देवाची स्तुती करतात. असं एक व्हिडिओ मला दिसले. हालेलुया. हालेलुया. त्या बहिणीला समजावून दिले. हालेलुया. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या मागे देवाचे एक अदृश्य हात आहे. सगळे काही पाहणारा देव परमेश्वर एखाद्या मोठा दगड रस्त्यावर आणून ठेवलेला आहे. त्या दगडाच्या पलीकडे काही आहे ते आपल्याला दिसत नाही एवढेच. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद त्या येशू. दगडाच्या पलीकडे असलेल्या अनेक गोष्टीपासून देव परमेश्वर इथे तुला संरक्षण देत आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. अनादि काळाची योजना आहे देवाची योजना काल परवाचा नाही. सिस्टर पुढे वाचा. वचन 27. अनादि देव तुझा आश्रय आहे, सनातन बाहूंचा तुला आधार आहे. त्याने शत्रूला तुझ्या पुढून हाकून दिले व म्हटले त्याचा नाश कर. हालेलुया. हालेलुया. आपल्या समोर जितके प्रकारचा शत्रूचा सैन्य आहे. हालेलुया. हालेलुया. शैताननी तयार केलेले केवढेही मोठा संकट असो, काहीही असो. हालेलुया. हालेलुया. तुझ्या समोर तुला धोका देणारा जे काही समोर येऊन थांबलेला आहे या सगळ्या गोष्टीमध्ये देवाचा हात आहे. प्रियानो, देव परमेश्वर पाहत आहे, त्याच्याकडे उत्तर आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून यांच्याकडे त्यांच्याकडे पळायच्या अगोदर पहिले देवाजवळ आपण पोहोचू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. मला आठवत आहे एकदा अगोदर मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये बोललेलं असेल, त्या ठिकाणी रिट्रीट द्यायला गेलो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. रिट्रीट द्यायला जायच्या अगोदर मी येशूला सांगितलेलं आहे, येशू आमला आश्रम मध्ये पण या तारीख दिलेला आहे आणि ज्या फादरांनी या तारीख आता माझ्याकडे मागितलेला आहे त्या फादरांनी न सांगता माझ्या नावाने छापलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. फादरने मला सांगितलं आता काय करायचं फादर, हानबल छापलं तुम्हाला यावंच लागणार. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. येशूला सांगितलं, येशू जे कोणी रिट्रीटला अमलाश्रम मध्ये येणार आहे त्यांना काय उत्तर द्यायचे तुम्ही द्या. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद ज्या येशू. फादरने आमंत्रण दिलं मी तिकडे निघून गेलो. प्रियानो, येशूने ज्या व्यक्तीने या कार्यक्रम आयोजित केले होते त्या व्यक्तीने रस्त्यावर मला फोन करून सांगितलं, फादर सॉरी
1-2 दिवस पुढे आपले रिट्रीट ढकलायचं आहे आपल्याला. हालेलुया. हालेलुया. मी त्यांना सांगितलं चालते आपण ढकलूया. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. प्रियानं बघायचं हे जे मोठा दोंडा आहे ना ते फिरवणारा परमेश्वर ते कुठेही पोहोचत आहे. त्यांच्या हातामध्ये पूर्ण दुनियाभरच्या सगळ्या गोष्टीचा कंट्रोल आहे. त्यामध्ये आपण शंका नको बाळगू. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. मी डायना डिमोंते, वसई डायसेस, नंदाखाल पॅरिशवरून बोलते. मुलाश्रमीतून फादर बिन्नी आणि आम्ही सर्वच जण केरळ प्रवासासाठी यात्रेकरू प्रवासाला संतांच्या दर्शनाला निघाले आहोत. त्यामध्ये सोमवारी सकाळी फादरांनी संदेश दिला की कोणाच्या तरी उजव्या साईडला जिभेला अल्सर झालेला आहे आणि तो अल्सर मला घरून निघतानाच झालेला. असा त्रास मला कधीच झाला नव्हता यापूर्वी, परंतु त्या पवित्र स्थानाला भेटी देण्यासाठी ती माझ्या पुढे एक अडचण आलेली, परंतु त्याच्यावर मी मात करून मी ह्या प्रवासाला निघाली. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने फादरांनी सांगितलं की कोणाच्या तरी उजव्या साईडला जिभेला अल्सर झालेला आहे आणि काय आश्चर्य, ते मलाच झालेलं आणि मी ते माझ्यासाठी स्वीकारलं की मला आरोग्य प्राप्त होणार. आणि त्याच्यानंतर मी स्वीकारल्यानंतर देखील मला दुसऱ्या दिवशी त्रास झालेला होता. तिसऱ्या दिवशी आम्ही संत अल्फान्सोच्या चर्चला व्हिजिट देण्यासाठी गेलेलो, तर त्यांच्या कबरेजवळ मी स्पर्श केला आणि संत अल्फान्सोला विनंती केली, मध्यस्थी केली की संत अल्फान्सो, तुम्ही भरपूर अशा त्रासांतून गेलेल्या आहात, परंतु तुमच्याकडे भरपूर अशी सहनशीलता होती आणि ती आमच्याकडे नाही. परंतु देवाची इच्छा असेल ते सहन करण्याची मला शक्ती द्या. प्रभूकडे माझ्यासाठी प्रार्थना करा, विनंती करा, मध्यस्थी करा. आणि काय आश्चर्य, त्याच्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर माझी त्या हळूहळू वेदना कमी झाल्या आणि आज मला पूर्णपणे आरोग्य प्राप्त झालेलं आहे. त्याबद्दल मी संत अल्फान्सोचे मनापासून आभारी आहे. तसेच फादर बिन्नी, पवित्र आत्म्याच्या स्पर्शाने फादरांनी माझ्यासाठी हे वरदान दिलं, त्याबद्दल मी फादर बेनीची आणि आमला आश्रमच्या सर्व सिस्टर ज्या आमच्यासाठी प्रार्थना करत असतात त्यांच्यासाठी मी प्रार्थना करते. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. पोटामध्ये भयानक त्रास होत आहे. खास करून पोटाच्या मध्य भागामध्ये भयानक त्रास होत आहे. अशा एक व्यक्ती, पोट कापल्यासारखा मध्ये होत आहे, एवढा त्रास होत आहे. त्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे आणि बरे करत आहे. पाठीवरती वरच्या भागामध्ये त्वचेच्या संबंधातील काही त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. एका डोळ्यावर काहीतरी विशेष काहीतरी परिणाम झाल्यासारखा एका व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. पायाच्या बोटांच्या विषयी, विशेष प्रकारे पायाच्या अंगठ्याच्या विषयी खूप त्रासातून जाणाऱ्या एका व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. छातीमध्ये काहीतरी जड काहीतरी अनुभव आहे, जडपणाचा काहीतरी अनुभव येत आहे, अशा कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. त्या व्यक्तीबद्दल त्यांच्या घरातील लोक, कुटुंबातील लोक, मित्रमंडळी वगैरे कायम त्यांना हसत आहे. तू कुठेही गेलं तरी तुझं चांगला होत नाही, कुठे गेलं तरी तू हारूनच येत आहे, तुझा कधी सुधारणार, असे वगैरे कोणाला तरी लोक खूप हसताय आणि खूप त्रास देत आहे. त्या व्यक्तीला पवित्र आत्मा एक विशेष संरक्षणाचं दान आज देत आहे. अनेक लोकांना हृदयाच्या संबंधातील विकारापासून पवित्र आत्मा सुटका देत आहे. लिग्वीच्या संबंधातील त्रास असलेले काही लोकांना, पायाच्या मांडीच्या संबंधातील दुखणे असलेल्या लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन.